नाशिकच्या रामकुंडावर गोदा आरतीचं आयोजन कोण करणार यावरून मोठा वाद पेटलाय। पुरोहित संघ की गोदा आरती समिती, त्यामुळे दोन्ही गटातील पुरोहितांची पुरती नाचक्की झाली आहे आणि रामकुंडावर आरती होईल की नाही याबद्दल देखील साशंकता व्यक्त केली जाते। विषय महत्त्वाचा आहे, तेव्हा हा वाद सविस्तर जाणून घेऊयात। नाशिक म्हणजे कुंभनगरी। या पवित्र कुंभनगरीत वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर गोदा महाआरती करावी अशी गेल्या कित्येक दशकांची मागणी आहे। या मागणीला मान देत 2016 मध्ये राज्याच्या पर्यटन विभागाने गोदा आरतीचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता। गोदा आरतीच्या माध्यमातून नाशिकचं जगभरात ब्रँडिंग होईल असाही उद्देश यामागे होता। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली। गोदा आरतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी निविदा देखील काढण्यात आली, मात्र संकल्पना सत्यात उतरली नाही। तुम्हाला आठवत असेल, गेल्या महिन्यात 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले होते। तेव्हा त्यांनी नाशिकमध्ये गोदा आरती केली आणि त्यानंतर गोदावरी नदीच्या आरतीचा मार्ग मोकळा झाला। आता गोदा आरती केली जाणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून 10 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं देखील पक्क झालंय। मात्र आता अडथळा आला आहे तो पुरोहित संघ आणि गोदा आरती समिती यांच्यातील वादामुळे। झालंय असं की गोदावरीची आरती ही सिंहस्थ काळापासून छोटेखानी स्वरूपात केली जाते आणि ही आरती पुरोहित संघाकडून केली जाते। मात्र आता ऑफिशियली महाआरती करण्यात येणार अशी घोषणा केल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने गठीत केलेल्या गोदा आरती समितीकडे दिली जाते आणि याचमुळे पुरोहित संघ तापलाय। आजवर ही आरती आम्ही केली, कुठलीही सुविधा नसताना निरंतर हे कार्य सुरू ठेवलं। शासनाचा कार्यक्रम असतानाही सर्व सुविधा पाहिली, मात्र आता शासनाचा हस्तक्षेप होताच सर्वाधिकार एका समितीला दिले जात असल्याने पुरोहित संघाने याला विरोध सुरू केलाय। आज या ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासन आणि मुनगंटीवार साहेबांना विनंती करतो आहे की सर्व संत महात्मे यांचं मत विचारात न घेता तुम्ही जो प्रस्ताव संबंधित ट्रस्टला दिलेला आहे, ज्या समितीला दिलाय, ती समिती बरखास्त करावी। पूजेचा सर्व अधिकार मान हा पुरोहित संघाला द्यावा, अन्यथा सर्व संत महात्मे तीव्र आंदोलन करतील। गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित संघाकडून गोदा आरती केली जाते आणि त्यामुळे शासकीय महाआरतीचं नियोजन देखील आमच्याकडे देण्यात यावं अशी पुरोहित संघाची मागणी आहे। तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून पुरोहित संघ आरती करत असल्याने आरतीचा अधिकार पुरोहित संघाकडेच असावा अशी मागणी करत रामतीर्थ गोदावरी समितीला विरोध करण्यासाठी पंचवटीकर या बॅनरखाली राजकीय नेत्यांनी देखील या वादात उडी घेतली आहे। माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुढाकारातून ग्रामसभा घेतली जाणार आहे। येत्या 19 तारखेपासून गोदावरीची शासकीय महाआरती सुरू करण्यात येणार असं प्रस्तावित आहे आणि त्यामुळेच या ग्रामसभेत काय ठराव होतो याकडे लक्ष असणार आहे। गोदा आरतीचा वाद वाढतो की मिटतो हे यातूनच ठरणार आहे।